सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा तब्बल 746 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचं बोललं जात आहे. यावरती आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. अर्थ विभागातले काही शकुनी अशी कामं करतायत, निधी द्यायचा नाही तर मग खातं तरी कशाला हवंय, अशा शब्दात शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवल्याच्या प्रश्नावरती भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. तूट असल्यावर निधी वळवतातच असं म्हणत भुजबळांनी अर्थ खात्याची पाठराखण केली. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरती संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. भाजपसोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. जर पक्ष भाजपात विलीन केला तर कदाचित मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत म्हणाले. माझ्या आयुष्यात 2 ते 3 वेळा मुख्यमंत्री होण्याचा योग येऊन गेला. राजकारणात जो येतो तो अपेक्षा घेऊन येतो, नंतर दिल्लीत जायची अपेक्षा असते असं छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. कुंभमेळ्याच्या कामावरनं भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. फक्त टेंडरवरती लक्ष असं म्हणत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे गिरीश महाजनांवरती हल्लाबोल केला. तर गोदावरी नदी स्वच्छ करा, बाकी काही करायची गरज नाही असाही सल्ला त्यांनी दिला. पुण्यामध्ये गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईमध्ये बॅनर्सच्या माध्यमातून शिवसेनेनं ठाकरे गटावर निशाणा साधला. मैत्री ही धाग्याची नाही, मैत्री वाघाशी असे बॅनर लावत शिवबंधनवरनं शिवसेनेनं ठाकरे गटाला डिवचलं. अमरावतीत काँग्रेसनं बॅनरबाजी केली. राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश आल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. जातीय जनगणना होणार असल्यामुळे बॅनरद्वारे राहुल गांधींचं कौतुक करण्यात आलंय. यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडेंनी हे बॅनर लावलेत. बीडच्या परळीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्भावना सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनावणे, आदित्य पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती होती. जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला राष्ट्रवादीनं जोरदार धक्का दिलाय. माजी मंत्री सतीश पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकरांसह विविध नेते आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. दुपारी 2 वाजता अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. सरकार जेव्हा जातनिहाय जनगणना करेल आणि त्यानंतर जे आकडे समोर येतील त्यानुसार दूध का दूध पाणी का पाणी होईल. त्यानंतर सगळ्यांना लक्षात येईल की कोणाची लोकसंख्या किती आहे असं वक्तव्य बबनराव तायवाडेंनी केलं. तर ओबीसींची संख्या 60% असल्याचं सरकारच्या लक्षात आल्यानंतर 50% आरक्षणाची सीमा रद्द होईल असाही अंदाज त्यांनी वर्तवला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्तानं चोंडी इथे 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अवघं मंत्रिमंडळ दाखल होणार आहे. इटलीमधील रेमिनी शहरात मॅकफूड 2025 या कृषीविषयक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल परदेश दौऱ्यावरती आहेत. रेमिनी येथे 4 ते 9 मे या कालावधीमध्ये कृषीविषयक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. काश्मीरमधील हत्याकांडाला शहा जबाबदार आहेत. मोदींनी सर्वात आधी शहांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे. चूक मान्य केल्यानंतर शहांना शिक्षा मिळायला नको का? अजूनही अमित शहांना पदावरती का ठेवलंय असा सवाल राऊतांनी विचारला. खासदार संजय राऊतांनी पाकिस्तानविषयीच्या केंद्र सरकारच्या धोरण आणि भूमिकेचा खरपूस समाचार घेतलाय. पंतप्रधान पाकिस्तानला कधी धडा शिकवणार आहेत हे समजत नाही. पंतप्रधानांना युद्ध करायचे असं वाटत नाही, त्यामुळे मोदींची मानसिकता काय आहे हे पाहावं लागेल असा चिमटा राऊतांनी काढला. काँग्रेसचे खासदार चरणजित सिंह चन्नी यांनी पहलगामवरील हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पुलवामा घटनेनंतर भारतानं पाकिस्तानात कुठे सर्जिकल स्ट्राईक केला, यात किती लोक मारले गेले याचा काहीच पुरावा नाही. सरकारनं पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केलाय, पण वास्तवात काहीच घडलं नाही. एकही पुरावा नाही, त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही असा दावा चरणजित सिंह चन्नींनी केलाय. बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याच्या तपासासंदर्भात एनआयएची टीम लवकरच सीमावर्ती भागात जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. या भागात पाकिस्तानमधनं घुसखोरीची शक्यता जास्त आहे. या भागात दहशतवाद्यांनी खोदलेल्या काही संभाव्य बोगद्यांचा देखील शोध घेतला जाण्याची माहिती सूत्रांनी दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि त्यांच्या सैन्याचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचं उघड झालंय. एनआयएनं काश्मीर खोऱ्यातील सुमारे 20 ओव्हरग्राऊंड वर्कर्स ओळखले. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता असताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावरती हल्ला करण्याची धमकी दिली. जर भारतानं सिंधू कराराचं उल्लंघन केल्यास सिंधूवरती धरण बांधलं तर भारतावरती हल्ला करू अशी धमकी दिली.
पहलगाममधील हल्ल्यानंतर पाककडनं भारताच्या कुरापती काढणं सुरूच आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडनं पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. पाकिस्तानकडनं दहशतवाद्यांना कसं प्रोत्साहन दिलं जातं याचे पुरावे आता समोर येत आहेत. न्यूज 18 जवळच्या एक्सक्लुझिव्ह सॅटेलाइट इमेजवरनं लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षणाच्या तळाचा खुलासा झालाय. ही प्रशिक्षण शिबिरं पाकव्याप्त काश्मीरच्या अत्तर-शिशा परिसरात असल्याचं समोर आलंय. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानात तणावाचं वातावरण आहे. अशातच संरक्षण मंत्रालयानं जबलपूरमधील शस्त्रास्त्र कारखान्याला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत काम करणाऱ्या या कारखान्यातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा तत्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकचा जळफळाट सुरू आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे. जर सिंधू नदीचं पाणी रोखलं तर मग रक्ताचे पाठ वाहतील अशी धमकी दिली आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानच असून तिथे आश्रयाला असलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, ISI आणि पाकिस्तानी आर्मी यांचा या हल्ल्यामध्ये थेट सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संतोष देशमुख यांच्या बहिणीनं न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार केलाय. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सरकारनं त्यांच्या दोन्ही नवजात बाळांच्या उपचारासाठी मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतनं 24 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात. उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये अनोखी घटना घडली आहे. एका बैलानं रस्त्याच्या कडेला पार्क केलेली स्कूटी पळवली आहे. या अनोख्या घटनेचा सोशल मीडियावरती व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. उत्तराखंडच्या ऋषिकेश इथला हा व्हिडिओ आहे. रस्त्यावरती बाजूला पार्क केलेली स्कूटी आणि त्यावरती या बैलानं चक्क ही स्कूटी पळवल्याचं दिसतंय आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालाय. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. नाशिकमधील श्रीरामपूर रोड परिसरामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. नाशकात होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांना आजारांचा सामना करावा लागतोय. मोर्चे काढून सुद्धा शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील सावदा इथल्या परिसरामध्ये 10 ते 15 दिवसांनंतर पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. यावेळी पाण्यासाठी संतप्त नागरिकांनी नगर परिषदेवरती धडक देत तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये तापमानाचा पारा 44.8 अंशांवरती गेलाय. राजस्थान आणि गुजरातकडनं वाहणाऱ्या पश्चिम उत्तरी वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा चढाच आहे. तर आजपासून पुढील 2 दिवस शहराचा पारा 45 अंशांवरती जाण्याचा अंदाज आहे. पंढरपुरात कॉरिडॉरसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी बैठकीत सहभागी झालेल्या व्यापाऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू झाला. यावेळी कॉरिडॉर होणार या भीतीनं व्यापाऱ्याचा मृत्यू झाला असा आरोप व्यापाऱ्याच्या कुटुंबियांनी केलाय. पालघरच्या तलासरीमध्ये एका महिलेसह पुरुषावरती बिबट्यानं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिला आणि पुरुष दोघेही गंभीर जखमी झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी स्थानिकांनी केली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात घाटपुरी पिंपळगाव राजा या 2 गावांना जोडणाऱ्या 10 किलोमीटरच्या रस्त्याचं बांधकाम सुरू आहे. मात्र दुहेरी मार्ग अरुंद असल्यामुळे दररोज अपघात घडत आहेत. एसटी बस उलटल्यानंतरही 12 प्रवासी जखमी झाले होते. मात्र तरी देखील MSRDCचं दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक संतापलेत. मालेगावच्या सोयगाव ग्रामपंचायतीच्या आवारात गुंडाराज बघायला मिळालाय. दारुडे, नशेडी आणि गुन्हेगारांचा अड्डा बनलाय. पहाटेपर्यंत गावगुंड मद्यपान करून धिंगाणा घालतात. त्यामुळे महिला आणि तरुणी भयभीत झालेत. गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. रायगडातील मच्छीमार बोटींना 8,500 लिटर डिझेल कोटा मंजूर झालाय. त्यातून 2,000 मच्छीमारांना लाभ मिळणार आहे. मासेमारी परवाना असलेल्या अधिकृत मासेमारी नौकांनाच डिझेल कोटा मंजूर करण्यात आलाय.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. सर्व मार्केट्स बंद ठेवून व्यापारी संघटनांनी निषेध केलाय. भव्य मूक मोर्चा काढून पाकिस्तानवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वादळी वाऱ्यामुळे गोंदियातील बटाणा इथल्या सुनील वाघाडे यांच्या घरावरील छत उडाल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता त्याचा सरकारला विसर पडल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. बुलढाण्यात उबाठाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह 200 शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झालेत. सांगलीच्या चिंचोलीमध्ये मोराचा सुंदर नृत्याविष्कार कॅमेऱ्यात कैद झालाय. रंगीत पिसारा फुलवून मोरानं 20 मिनिटं सादर केलेलं नृत्य नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवलं. सोलापुरातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा तापमानाचा पारा 44 अंशांवरती गेल्यामुळे हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. उन्हाच्या तीव्र झळांमुळे सोलापूरकर हैराण झालेत. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील गौरे येथे अंघोळीसाठी गेलेल्या 2 तरुणांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे प्रवाहात ते वाहून गेल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही तरुणांचा शोध घेतल्यानंतर घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावरती दोन्ही मृतदेह सापडले. सांगलीच्या हरिपूरमध्ये भटक्या कुत्र्यानं एका 5 वर्षांच्या चिमुकल्यावरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात भाजप कार्यकर्त्याला एका महिलेच्या घरात घुसून छेड काढल्याचा आरोप करत युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झालाय. नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गावगुंडांनी हैदोस घातला. युवकावरती 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं प्राणघातक हल्ला करत बेदम मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झालाय. या घटनेनंतर ग्रामस्थ संतापले असून तत्काळ गुंडांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. नीट पेपर लीक प्रकरणामध्ये 26 MBBS विद्यार्थी दोषी आढळले असून त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. शिवाय 14 विद्यार्थ्यांचे प्रवेशही रद्द करण्यात आले. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. यात सर्वपक्षीय नेत्यांसह व्यापारी देखील सहभागी झाले. तर शहरातील बाजारपेठाही दुपारपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पुण्याच्या शिरूरमध्ये धर्मांतरासाठी आमिष दाखवत दबाव टाकत हिंदू कुटुंबाला ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांवरती गुन्हा दाखल केलाय. नागपुरातील अंबाझरी तलाव धरणापुढील स्वामी विवेकानंद स्मारक स्थानांतरित करण्याची गरज नाही असं प्रतिज्ञापत्र विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलंय. या स्मारकामुळे धरणातील पाण्याच्या प्रवाहाला बाधा निर्माण होत नाही असं समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय.